हॅलो स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 8 फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2019-20चा मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत. मार्क्स आहेत 50. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिलिंग द ब्लँक्स. इफ ऑल द साइड्स अँड ऑल द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट, देन इट इज कॉल्ड अ स्क्वेअर. सेकंड, √2 is an dash number. आपल्याला आन्सर माहिती आहे. आन्सर काय आहे? √2 is a irrational number. The line in the same plane which do not intersect each other are called parallel lines. The segment joining the vertex and the midpoint of the opposite sides is called a median. आन्सर काय आहे? मेडियन. नेक्स्ट, स्क्वेअर रूट ऑफ 0 इज. द स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द कॉलमन्स. ए नॉट माहिती, ए रेस टू 0. आन्सर काय असतं? 1. ए रेस टू -m. आन्सर काय? 1 अपॉन ए रेस टू m. ए रेस टू m इंटू n. आन्सर काय? ए रेस टू mn. ओके. ए रेस टू m इंटू ए रेस टू n काय होते? मल्टिप्लिकेशन असल्यावर इंडेक्सची काय होती? ॲडिशन. आन्सर काय असणार आहे मग? ए रेस टू m प्लस n. ए रेस टू m डिवायडेड बाय ए रेस टू n. डिव्हिजन असल्यानंतर इंडेक्सचं काय होतं? सबट्रॅक्शन. आन्सर काय असणार आहे मग? ए रेस टू m मायनस n. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. एनी 5. मार्क्स आहेत 10. फर्स्ट क्वेश्चन, राईट इन द फॉर्म n रूट ऑफ ए. इथे स्पेलिंग मिस्टेक झाली. इन इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे दिलेले नंबर आपल्याला nth रूट ऑफ ए च्या फॉर्ममध्ये लिहायचे. तर रूट काय असतो? जो डिनॉमिनेटरला असतो तो काय असतो? रूट असतो. म्हणजे 51 रेस टू 2/3. या इंडेक्सच्या डिनॉमिनेटरला किती आहे? 3. म्हणजे 51चा रूट किती काढणार आहे आपण? 3चा. म्हणजेच काय लिहिणार आपण? क्यूब रूट ऑफ 51. नंतर 15 रेस टू 1/5. डिनॉमिनेटरमध्ये किती आहे? 5. म्हणजे काय झालं? 5th रूट ऑफ 15. ओके. सेकंड क्वेश्चन, एक्सपांड ब्रॅकेट p प्लस 8 इंटू p मायनस 3. ह्या दोन ब्रॅकेटचं काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. आता हे मल्टिप्लिकेशन करताना काय करणार? p नी सेकंड ब्रॅकेट मधल्या पूर्ण टर्म्सला काय करणार? मल्टिप्लिकेशन. p इंटू p स्क्वेअर मध्ये साइन प्लस आहे म्हणून प्लस 8 इंटू p 8p आणि p इंटू 3 मायनस 3p. यातला p कॉमन काढला, 8 मायनस p राहिला, प्लस 8 इंटू -3. p स्क्वेअर 8 मायनस 3 इज 5p अँड 8 इंटू -3 इज -24. एक्सपान्शन काय मिळालं आपल्याला? p स्क्वेअर प्लस 5p मायनस 24. नेक्स्ट, कन्वर्ट द फॉलोइंग नंबर इन डेसिमल फॉर्म. हे एक्झाम्पल आपण युनिट टेस्टच्या क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. सर्वांनी युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर पाहायचा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे. नेक्स्ट आहे कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. -7 -2. आता -7 आणि -2 मध्ये बिगर नंबर कोणता आहे? -2. म्हणजे -7 इज लेस दॅन -2. नेक्स्ट बी काय दिलंय? 40/29 आणि 141/29. आता ह्या दोन नंबरचं कंपॅरिझन करायचंय. दोन्ही नंबरचे डिनॉमिनेटरला काय आहेत? सेम आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहे? त्यांच्या न्यूमरेटरचं काय करणार आहे? कंपॅरिझन. आता 40 आणि 141 मध्ये कोण बिगर नंबर आहे? 141. देअरफॉर 40/29 इज लेस दॅन 141/29. झालं कंपॅरिझन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, 3⁵ इंटू 3⁹ इज इक्वल टू 3 व्हॉट. आता आपण पाहिलं इथं a⁻m इंटू a⁻n. याच्यामध्ये बेस सेम आहे, इंडेक्सची काय होती? मल्टिप्लिकेशन असल्यावर ॲडिशन. तोच रूल इथे यूज करणार आहे. 3⁵ इंटू 3⁹ म्हणजे दोन्ही इंडेक्सची काय होणार? ॲडिशन. 3 प्लस 9 इज इक्वल टू 3⁹ प्लस 3 12. आन्सर काय आलं? 3⁻12. ओके. नेक्स्ट, 9⁻3 डिवायडेड बाय 9⁻1.
इज इक्वल टू 9 रेस टू वॉट. आता हा रूल पण इथे बघितला आपण, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन. बेस सेम आहे, इंडेक्स डिव्हिजन असताना इंडेक्सचं काय होणार, सबट्रॅक्शन. बरोबर. त्यामुळे 9 रेस टू 3 डिवायडेड बाय 9 रेस टू 1, इंडेक्सचं काय होणार, सबट्रॅक्शन. म्हणजे काय असणार आहे, 3 - 1 करणार. 9 3 - 1 इज 2. आन्सर काय झालं, 9 रेस टू 2. म्हणजे तुम्ही इथे आन्सर किती लिहिणार, 2. ओके. नेक्स्ट आहे फॅक्टराइज x² प्लस 9x प्लस 18. आता या एक्झाम्पलमध्ये आपण काय फॅक्टर पाडणार आहेत, कशाचे फॅक्टर पाडणार आहेत, 18चे असे फॅक्टर पाडायचे की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे, 9. म्हणजे असे 2 नंबर घ्यायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 18 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे, 9 आली पाहिजे. मग कोणते 2 मिळतात आपल्याला, 6 3 जा 18 आणि 6 + 3 इज 9. म्हणून आपण फॅक्टर काय पडले, 9x कशा फॉर्ममध्ये लिहिला, 6x प्लस 3xच्या फॉर्ममध्ये लिहिला. ओके. मग त्यांचं दोघींचा ग्रुपिझम केलं, x² प्लस 6x 3x प्लस 18. ह्या 2 टर्ममधनं x कॉमन बाहेर काढला, काय शिल्लक राहिला, x आणि ह्यामधला 6 प्लस 3 कॉमन काढला याच्यातून, इतर शिल्लक राहिला x आणि 18 मधनं 3 कॉमन काढल्यावर काय शिल्लक राहतोय, 6. मग x प्लस 6 हे एक ब्रॅकेटमध्ये झालं आणि x प्लस 3 दुसरा फॅक्टर झाला. म्हणजे फॅक्टर काय मिळाले आपल्याला, x प्लस 6 आणि x प्लस 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी 5 सब क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. ओके. त्यामध्ये फर्स्ट दिले आपल्याला एक्सपांड करायचं 2m - 5 ब्रॅकेट रेस टू क्यूब. आता याचं एक्सपान्शन करताना आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे, a - b ब्रॅकेट क्यूबचा. a³ - 3a² प्लस 3ab² मायनस b³. आता इथे a ची व्हॅल्यू काय झाली, 2m आणि b ची व्हॅल्यू काय झाली, 5. हा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केला, 2m³ मायनस 3 इंटू 2m² इंटू 5 प्लस 3 इंटू 2m इंटू 5² मायनस 5³. 2चा क्यूब 8, mचा क्यूब m³ 3 इंटू 5 15, 2चा स्क्वेअर 4, mचा स्क्वेअर m² प्लस प्लस 3 इंटू 2 6m, 5चा स्क्वेअर 25 मायनस 5चा क्यूब 125. आता आपण 8m³ ॲज इट इज मायनस 15 इंटू 4 60m² प्लस 6 इंटू 25 150m मायनस 125 ॲज इट इज. मग एक्सपान्शन काय मिळालं आपल्याला, 8m³ मायनस 60m² प्लस 150m मायनस 125. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ 8000. 8000चे आपल्याला काय करायचे, क्यूब रूट फाइंड आउट करा. मग 8000चा क्यूब रूट फाइंड आउट करताना आपण 8000चे फॅक्टर्स पाडले. 8000ला 2 ने डिवाइड केलं, किती राहिले, 2 4 जा 8 0 ॲज इट इज, 2 2 जा 4 0 ॲज इट इज, 2 1 जा 2 0 ॲज इट इज. त्याच्यानंतर आपण 1000ला कितीने डिवाइड करणार, 10 ने, 10 1 जा 10 0 0 0 0, 10 जा 100 म्हणून 10 जा इथे 10 आला, 10 1 जा 10. हे काय झाले आपले फॅक्टर. हे फॅक्टर आपण इकडे लिहून घेतले, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 10 इंटू 10 इंटू 10. यांचे क्यूब रूट फाइंड आउट करायचं म्हणजे यांचा 3चा ग्रुप पाडला आणि त्या ग्रुपमधनं एक खाली घ्यायचा. म्हणजे 2 2 इंटू 2 ह्या 3च्या ग्रुपमधनं एक 2 खाली आला. हा 3च्या ग्रुपमधनं एक 10 खाली आला. 2 इंटू 10 20. 8000चा क्यूब रूट किती मिळाला आपल्याला, 20. क्वेश्चन नंबर 4, इफ मार्क प्राइस इज 1700, सेलिंग प्राइस इज 1540 रुपीज, देन फाइंड द डिस्काउंट. आता पहा, मार्क प्राइस दिली आहे 1700 रुपीज, सेलिंग प्राइस दिली 1540. आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट करायचा आहे. डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे MP मायनस SP. MP किती दिलेला आहे आपल्याला, 1700 आणि SP दिला 1540. सबट्रॅक्शन केलं, आन्सर किती मिळालं, 160. मग आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट करायचा होता. द डिस्काउंट इज किती मिळालं आपल्याला, ₹160. नेक्स्ट क्वेश्चन, x is directly proportional to y. If x is equal to 4 and y is equal to 20, then find constant of variation and write equation of variation. ओके. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे की x आणि y यांच्यामध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. तर आपल्याला माहिती x is equal to ky. k इज काय असतो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून आपण x is equal to ky आणि k हा काय झाला त्याचा व्हेरिएशन कॉन्स्टंट. आता आपल्याला वेन x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 20 दिलेली असताना आपण त्यावरून कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, k ची. मग इथं आलेल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केली, x च्या ठिकाणी 4, k ॲज इट इज, y च्या ठिकाणी
20 पुट केले. ओके, मग के इकडे घेतला तर 20/20 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होणार डिवाइड 4/20, 4 1 जा 4, 4 5 जा 120. के ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, के इज इक्वल टू 1/5. हा काय झाला आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करताना आपण इक्वेशन काय मिळालं होतं, एक्स इज इक्वल टू के वाय, आणि एक्सची व्हॅल्यू के ची व्हॅल्यू काय मिळाली होती 1/5. ती आपण इथे पुट केली. एक्स इज इक्वल टू 1/5 इंटू वाय, हे काय झालं इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. क्वेश्चन नंबर 6, फॅक्टराइज 2y² मायनस 11y प्लस 5. ह्या इक्वेशनचे आपल्याला काय पाडायचे आहेत, फॅक्टर पाडायचे आहेत. आता या इक्वेशनचे फॅक्टर पाडताना आपल्याला फॅक्टर कशाचे पाडायचे, 2 × 5 म्हणजे किती झाले 10. 10चे फॅक्टर पाडणार. 10चे फॅक्टर पाडताना असे फॅक्टर पाडणार की ज्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे आणि ऍडिशन काय आली पाहिजे -11. मग आपण फॅक्टर कोणते पाडले, -10 अँड -1. मायनस मायनस बिगम प्लस, 10 + 1 इज 11 आणि साइन बिगर नंबरचं म्हणून -11 आलं. ओके, ही झाली त्यांची ऍडिशन. आणि मल्टिप्लिकेशन केलं तर -10 × 1, आन्सर काय आलं 10, मायनस इंटू माइन, आन्सर साइन काय असतं प्लस, मायनस मायनस बिकम प्लस इन मल्टिप्लिकेशन साइन मध्ये. ओके, मग आता बघा, मग आपण 11y च्या ऐवजी कोणते फॅक्टर लिहिणार आहेत, -10y आणि -1y. ओके, हे फॅक्टर आपण -11y च्या ऐवजी लिहिले, म्हणजे 2y² मायनस 10y मायनस 1y प्लस 5. 2 चे ग्रुप केले, 2y कॉमन काढला, 2y बाहेर काढल्यानंतर यातला एक y शिल्लक राहिला म्हणजे y मायनस 2 × 5 म्हणजे यातनं जर 2 बाहेर काढला तर काय शिल्लक राहतं 5 मायनस 1 कॉमन काढला तर y ॲज इट इज. आणि जर ह्यामधून प्लस मधनं मायनस बाहेर काढला तर काय शिल्लक राहतो मायनस आणि 5 ॲज इट इज. आता याच्यातनं कॉमन काय निघतं पुन्हा y -5 आणि शिल्लक काय राहते 2y -1 म्हणजे 2y -1 आणि y -5. हे काय झाले फॅक्टर. नेक्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 41³ विथ क्वेश्चन नंबर फर्स्ट राहिला. इफ द डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साइड ऑफ इज 24 सेंटीमीटर, फाइंड द अदर साइड. बघा, हा आपण रेक्टँगल काढून घेतलाय, रेक्टँगल ABCD की ज्याचा डायगोनल 26 सेंटीमीटरचा आहे आणि एक साइड 24 सेंटीमीटरची आहे. बरोबर, मग आपण ऍझ्युम केलाय कोणता रेक्टँगल, लेट quadrilateral ABCD be the rectangle, length BC is 24 centimeter and length AC is 26 सेंटीमीटर. आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती की रेक्टँगलचे सगळे अँगल हे काय असतात 90 डिग्रीचे असतात. त्यामुळे ट्रायंगल ABC फॉर्म झालाय तो कोणत्या टाईपचा ट्रायंगल फॉर्म झालाय, राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजेच काय, हायपोटेनियस याच्यामध्ये काय AC, मग AC² इज इक्वल टू AB² प्लस BC². AC ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 26, AB ची आपण फाइंड आउट करणार आहोत. BC ची व्हॅल्यू 24 पुट केली, 26 चा स्क्वेअर 676, लेंथ AB² फाइंड आउट करतो, 24 चा स्क्वेअर 576. इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस. मग इकडे काय राहते, लेंथ ऑफ AB² इज इक्वल टू 676 मायनस 576, शिल्लक किती राहतात 100 आणि 100. लेंथ ऑफ AB² इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला 100 आणि दोन्ही साइडचा आपण जर स्क्वेअर रूट केला तर हा स्क्वेअर रूट काय येणार आहे लेंथ ऑफ AB आणि 100चा स्क्वेअर रूट किती येतो 10. म्हणून लेंथ ऑफ AB किती मिळाला आपल्याला 10 सेंटीमीटर. देअरफॉर आपण फाइंड आउट काय करत होतो, लेंथ ऑफ द अदर साइड ऑफ रेक्टँगल इज 10 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 41³ विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. आता 41चं क्यूब करताना आपण 40ला काय केलं, 2 फॅक्टरमध्ये हे केलं 40 + 1 ब्रॅकेटचं क्यूब. आता ह्याला फॉर्म्युला कोणता वापरणार आपण, A + B ब्रॅकेट क्यूब, A³ + 3A² B + 3AB² + B³. A ची व्हॅल्यू काय असणार आहे 40 आणि B ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केली, 40³ + 3 × 40² × 1 प्लस 3 × 40 × 1 चा स्क्वेअर प्लस 1³ 40चा क्यूब 64,000 प्लस 3 × 40चा स्क्वेअर 16,600
प्लस 3 इंटू 40 इंटू 1चा स्क्वेअर 1 आणि 1चा क्यूब 1. ओके, मग 64,000 प्लस 3 इंटू 1,600 44,800 प्लस 3 इंटू 4 120 प्लस 1. सगळ्यांची ऍडिशन केली, आन्सर काय मिळाला आपल्याला 68,921. हा काय झाला 41चा क्यूब. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. इन द adjoining figure line P is parallel to line N and in line L parallel to line M. Find the measure of A, B, C using the measure of given angle. आपल्याला एका अँगलचे मेजरमेंट किती दिलंय 75 डिग्री. त्याचा उपयोग करून आपल्याला एबीसीचे मेजरमेंट फाइंड आउट करायचंय. आता बघा, हे फाइंड आउट करताना आपण काय केलं, कन्सिडर द अँगल डी. इथे अँगल डी कन्सिडर केलाय. ओके, की ज्यामध्ये काय झालंय, लाईन एन ही पॅरलल टू लाईन एम आहे आणि लाईन एन ही काय त्याच्यावरची ट्रान्सव्हर्सल. ओके, मग एम मेजरमेंट ऑफ अँगल डी हे किती आलं 75 डिग्री, कारण की 75 डिग्रीचा अँगल डी हा काय झाला व्हर्टिकली अपोजिट अँगल झाला. बरोबर, म्हणून अँगल डीचं मेजरमेंट किती आलं 75 डिग्री. आता अँगल डी आणि अँगल ए हे काय एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल काय असतात कॉन्ग्रंट, म्हणून अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल डी. रिझन काय देणार आपण, करस्पॉन्डिंग अँगल डीचं मेजरमेंट 75 डिग्री, म्हणून अँगल ए सुद्धा किती झाला 75 डिग्री. ओके, नेक्स्ट लाईन एन ही पॅरलल टू लाईन पी आहे आणि त्याच्यामधनं ट्रान्सव्हर्सल जर एम जातीये तर त्यावेळेस डी आणि अँगल हा ई आपण नवीन घेतलाय, हे एकमेकांचे काय झाले झेड मध्ये फॉर्म होत आहेत, म्हणजे हे एकमेकांचे काय असणार आहेत अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल ऑल्सो कॉन्ग्रंट. मग डीचं मेजरमेंट जर 75 डिग्री असेल तर ईचं मेजरमेंट सुद्धा किती असणार आहे 75 डिग्री. ओके, मग अँगल ई इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 75 डिग्री. नेक्स्ट अँगल ई आणि अँगल सी हे एकमेकांचे काय आहेत, अँगल ई आणि सी हे एकमेकांचे काय आहेत लिनियर पेअर अँगल आहेत आणि लिनियर पेअर अँगल असल्यावर ह्या दोघांच्या अँगलची ऍडिशन किती असती 180 डिग्री. म्हणून काय लिहिलं आपण अँगल ई प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी लिनियर पेअर, ई ची मेजरमेंट आहे 75 डिग्री, सी फाइंड आउट करणार आपण. मेजरमेंट ऑफ अँगल सी किती मिळालं आपल्याला 105 डिग्री. आता अँगल सी आणि अँगल बी एकमेकांचे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल एक काय असतात कॉन्ग्रंट, म्हणून अँगल बी कॉन्ग्रंट टू अँगल सी. रिझन काय दिलं आपण करस्पॉन्डिंग अँगल सीचं मेजरमेंट जर 105 डिग्री असेल तर ऑब्व्हियसली बीचं मेजरमेंट सुद्धा किती असणार आहे 105 डिग्री. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. अ कार विथ स्पीड 60 km/h टेक 8 hours टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स. What should be the increase the speed of the same distance to be covered in 7.5 hours. ओके, म्हणजे जर कारचा स्पीड 60 km/h असेल त्यावेळेस ती कार एक सर्टन डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागतो तिला 8 hours. जर आपण कारचा स्पीड असं किती वाढवल्यानंतर आपण 7.5 hours मध्ये ते डिस्टन्स कव्हर करू असा स्पीड आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी लेट द स्पीड ऑफ द कार बी एस कन्सिडर केला आपण अँड द टाइम टेकन टू बी ट्रॅव्हल शुड बी डिस्टन्स टू बी टी. म्हणजे टाइम स्पीडला आपण एस कन्सिडर केला आणि टाइमला टी. आता ह्या दोन क्वांटिटी एकमेकांना काय इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये, मग देर इज इनव्हर्स व्हॅरिएशन इन द स्पीड अँड द टाइम. मग आपण लिहिताना कसं लिहिणार एस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/t आणि के इज अ कॉन्स्टंट असताना एस इनव्हर्स व्हॅरिएशन्स ऑफ इक्वेशन काय मिळतं एस इज इक्वल टू k/t. के इज अ कॉन्स्टंट, टी इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार डिवाइड, म्हणजे एस इंटू टी इज इक्वल टू के. हे काय मिळालं आपल्याला इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता फर्स्ट आपल्याला दिले की स्पीड जर 60 असेल त्यावेळेस टाइम किती लागतो 8 hours. मग त्यावरून आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. इक्वेशन मध्ये के ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना एस चं व्हॅल्यू टाकली 60, टी ची व्हॅल्यू टाकली 8, 60 इंटू 8 480. मग के किती मिळाला आपल्याला 480. आता के ची व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये टाकली एस इंटू टी इज इक्वल टू 480 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता नेक्स्ट कंडिशन काय दिली की ज्यावेळेस आपल्याला टी दिलाय 7.5 hour म्हणजे 7.5 त्यावेळेस आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे स्पीड फाइंड आउट करायचं आहे. मग एस ॲज इट इज तसंच ठेवला, टी ची व्हॅल्यू पुट केली 7.5, के ची व्हॅल्यू आपली 480. 7.5 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार
डिवाइड एस इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 64. म्हणजे जर आपल्याला 7.5 मध्ये या टायमामध्ये जर सर्टन डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर आपल्याला कारचा स्पीड किती ठेवावा लागणार आहे 64. म्हणजेच आपल्याला आधीचा स्पीड किती आहे 60 आणि वाढवावा किती लागणार आहे हे फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे टू कव्हर द डिस्टन्स स्पीड ऑफ द कार शुड बी 64 किलोमीटर पर हावर. इन्क्रीज इन द स्पीड म्हणजे इन्क्रीज कितीने इन्क्रीज करावं लागणार आहे ऑब्विसली कितीने इन्क्रीज 64 हा आपल्याला इन्क्रीज करावा लागणार आहे स्पीड आणि आधी किती होता 60 म्हणजे 64 मायनस 60 म्हणजे आपल्याला कितीने स्पीड इन्क्रीज करावं लागणार आहे 4 किलोमीटर पर हावर नि काय करावं लागणार आपल्या कारचा स्पीड इन्क्रीज करावा लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Solve any two of the following examples. First है 120 bags of half liter milk can be filled by a machine in 3 minutes. Find the time to fill such a 1800 bags. Okay? म्हणजे 120 बॅग्स भरायला अर्ध्या लिटरच्या मिल्कच्या म्हणजे दुधाच्या बॅग भरायला जर 3 मिनिटं लागत असतील तर 1800 बॅग्स भरण्यासाठी किती मिनिटं लागतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके आता आन्सर मध्ये द टाइम टेकन टू फिल अ बॅग ऑफ मिल्क व्हॅरीज डायरेक्टली ॲज द नंबर ऑफ बॅग्स. ऑब्वियस आहे की जर आपण नंबर ऑफ बॅग्स वाढवलाय तर टाइम लागणार हा काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे दोन्ही क्वांटिटी एकमेकांना काय आहे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहेत. मग लेट द नंबर ऑफ बॅग्स बी एन कन्सिडर केला अँड द टाइम टेकन टू फिल इट इन मिनिट्स टू बी टीट आपण कन्सिडर केला. ओके मग आपण काय लिहिलं एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. एन काय नंबर ऑफ बॅग्स आणि टी काय की त्या बॅग्स भरण्यासाठी लागणारा टाइम इन मिनिट्स. एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. मग आपण एन इज इक्वल टू के टी लिहिणार. के हा काय झाला कॉन्स्टंट. मग टी हा इकडे काय मल्टिप्लाय इकडे येऊन होणार डिवाइड. मग एन अपॉन टी इज इक्वल टू के. हे काय मिळालं आपल्याला इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता फर्स्ट कंडिशन आपल्याला दिलेली की एन इज 120 बॅग्स बनण्यासाठी किती टाइम लागतोय 3 म्हणजे नंबर ऑफ बॅग्स 120 आहे आणि टीचं 3 असेल तर आपण ह्या व्हॅल्यू इथे पुट केला या इक्वेशन मध्ये. एनची व्हॅल्यू 120 टीची व्हॅल्यू 3 पुट केली इज इक्वल टू के. केची व्हॅल्यू फाइंड आउट केली 3 1 जा 3 3 4 जा 12. आन्सर काय मिळालं के इज इक्वल टू 40. ओके आता नेक्स्ट आपल्याला केची व्हॅल्यू आपण इथे पुट केली म्हणजे एन अपॉन टी इज इक्वल टू 40. हे काय झालं द इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन. नेक्स्ट सबस्टिट्युटिंग आपल्याला काय करायचं एनची व्हॅल्यू काय दिली 1800 असताना टी काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे टाइम फाइंड आउट करायचा. त्यावेळेस आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केली. एनची व्हॅल्यू किती असणार आहे 1800 आणि टीची व्हॅल्यू काढायची के 40 मिळाल्या. टी इकडे काय मल्टिप्लाय डिवाइड इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय 40 इकडे काय मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार डिवाइड म्हणजे टी इज इक्वल टू काय मिळालं 1800 डिवायडेड बाय 40. कॅल्क्युलेशन केल्यानंतर टीची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 45 म्हणजे 45 मिनिट्स टू बी फिल 1800 बॅग्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय 3a प्लस 5b क्यूब मायनस 3a मायनस 5b क्यूब. आता 3a प्लस 5b क्यूबचं एक्सपान्शन पहिल्यांदा केलं 3a क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर प्लस 5 इंटू 5b प्लस 3 इंटू 3a इंटू 5b स्क्वेअर प्लस 5bचा क्यूब. हे झालं ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन मध्ये साइन मायनस मायनस इट इज. द 3a मायनस 5b क्यूबचं एक्सपान्शन काय होतं 3a क्यूब मायनस 3a स्क्वेअर 5b प्लस 3 इंटू 3a इंटू 5b स्क्वेअर मायनस 5bचा क्यूब. ओके आता आपण ब्रॅकेट ओपन केला 3चा क्यूब काय होतो 27 एचा क्यूब ए क्यूब प्लस 3 इंटू 3चा स्क्वेअर 9 एचा स्क्वेअर ए स्क्वेअर 5b ॲज इट इज प्लस 3 इंटू 3 9a 5चा स्क्वेअर 25 बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 5चा क्यूब 125 आणि बीचा क्यूब बी क्यूब मायनस. आता ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन पाहतोय आपण 3a स्क्वेअर 3a क्यूब सॉरी 3चा क्यूब काय होतो 27 एचा क्यूब ए क्यूब मायनस 3 इंटू 3 9a स्क्वेअर ओके इंटू 5b प्लस 3 इंटू 3 9a 5चा स्क्वेअर 25 बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 5चा क्यूब 125 बी क्यूब ॲज इट इज. नेक्स्ट आता बघा 27 ए क्यूब प्लस 3 इंटू 9 इंटू 5 135 ए स्क्वेअर बी प्लस 9 इंटू 25 225 ए बी स्क्वेअर
प्लस 125 क्यूब ॲज इट इज. साईन मायनसचं ॲज इट इज मध्येच घेतलं. 27a क्यूब इथे तसाच. 9 इंटू 5 135 a स्क्वेअर प्लस बी प्लस 9 इंटू 25 225 ab स्क्वेअर मायनस 125 b क्यूब ॲज इट इज. त्यानंतर ब्रॅकेट ओपन केले सगळे. मग 27a क्यूब ॲज इट इज 135 a स्क्वेअर बी प्लस 225 ab स्क्वेअर प्लस 125 b क्यूब मायनस हे साईन ॲज इट इज 27 a क्यूब. आता ह्या मायनसच्या साईनमुळं ह्या ब्रॅकेटमधले सगळे साईन काय झाले, चेंज झाले. आता मायनस मायनस बिकम प्लस, म्हणजे इथं साईन काय झालं, प्लस 135 a स्क्वेअर बी प्लसचं साईन काय होणार, मायनस 225 ab स्क्वेअर आणि मायनस मायनस बिकम प्लस, म्हणून काय येणार इथं प्लस 125 b क्यूब. ओके. आता 27a क्यूब प्लस 27a क्यूब मायनस 27a क्यूब गेट कॅन्सल. 135 a स्क्वेअर बी प्लस 135 a स्क्वेअर बी काय येणार, 270 a स्क्वेअर बी. आता बघा प्लस 225 ab स्क्वेअर मायनस 225 ab स्क्वेअर काय होणार, कॅन्सल. प्लस 125 b क्यूब आणि प्लस 125 b क्यूब म्हणजे किती आलं, 250 b क्यूब. मग फायनल एक्सपान्शन काय मिळालं आपल्याला, 270 a स्क्वेअर बी प्लस 250 b क्यूब. अशा पद्धतीने आपण पूर्ण पेपर सॉल्व्ह केलेला आहे. स्टँडर्ड 8चा मार्क्स 50चा. थँक्यू.